नमस्कार भाऊ, नमस्कार. अ, हवामान अंदाज घेण्यासाठी कॉल केला होता. हो, बोला ना. कसं काय राहील तुम्ही मागं सांगितलं त्या पद्धतीने तर बरोबर आतापर्यंत तुमचा अंदाज खरा ठरत आलेला आहे. आणि इथून पुढं कसं राहील? नक्कीच, नक्कीच. आपण 1 ऑगस्टपासून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागे 29, 30 आणि 31 जुलैला जो काही झड स्वरूपात पाऊस पडला. हां. त्यानंतर आपण 1 ऑगस्टपासून पाऊस उघडेल आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा अंदाज दिला होता आपण. हो, हो. तसं झालंच त्याच्यानंतर खरोखर. हो, त्याच्यानंतर काय हवामान अभ्यासकांनी शेतकऱ्यांना म्हणजे वेड्यात बनवण्याचं काम केलं. म्हणजे 10 ऑगस्टपासून ते 15 ऑगस्टपर्यंत सगळीकडे चांगला सर्वदूर पाऊस पडेल, काही विहिरींना पाणी येईल, असा पाऊस पडेल काय असे हवामान अभ्यासक होते की त्यांनी सांगितलं होतं. हो, मोठे नावाजलेले हवामान अंदाजक होते. ते पण हो, बरोबर. व्हिडिओ बघितले आता त्याच्यात नाव घेणं काही योग्य नाही कोणाचं, पण प्रेक्षक समजून जातील कोण सांगितले ते अंदाज ते. नक्कीच, नक्कीच. आपण तर हवामान अंदाज देत नाही मात्र पण आपण तुम्ही व्हिडिओ आपला कॉल केला आपण त्याच्यामुळे अंदाज देण्याचा प्रयत्न करतोय. कारण हां. शेतकऱ्यांनी वेड्यात बनायचं काम करू नये. शेतकऱ्यांनी अति खर्च केलेला आहे. कारण हो ना, 10 तो ऑगस्ट अंदाज सांगितला ना, की बाबा पाणी पडणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी खर्च करून टाकले त्यांच्या भरोश्यावरती. नक्कीच, नक्कीच. म्हणजे 11 ऑगस्टपासून 10 ऑगस्टपासून शेतकऱ्यांनी शेतीला खत टाकले. काही हां. शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून कांदा पेरला. हं. अद्यापही आज 15 ऑगस्ट आहे म्हणजे अद्यापही महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही. आपल्या मराठवाड्यामध्ये नाही, आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. नाही. आणि 100 गावातून पडतोय 4-2 गावांना आणि तो पण तुरळक पाऊस पडतोय. आणि हां. तेच व्हिडिओ सेव्ह करून ते Instaवर पोस्ट करतात आणि पाऊस पडला म्हणून सांगतात. आता नाशिकच्या काही भागात पाऊस पडतोय तुरळक तिथला व्हिडिओ चोरतात आणि स्वतःच्या आयडीवर टाकतात आणि सांगतात तिथं पाऊस पडला. पण तसं नसतं. जेव्हा 100 गावामधून तुमच्या 90 गावांना पाऊस पडेल तेव्हा अंदाज तंतोतंत खरा आला असं म्हणावं लागेल. असंच म्हणावं लागतं. कारण सगळ्या गावांना पाऊस नाही, फक्त तुरळक गावांना पाऊस पडला म्हणजे सगळीकडे पाऊस पडला असं होत नाही. अनेक शेतकरी मित्रांचं आता हे मागच्या 4 ते 5 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे आपण हं. पुढला अंदाज सांगण्याचा प्रयत्न करतोय. आज 15 ऑगस्ट पासून ते 25 ऑगस्ट पर्यंत असाच पाऊस असणार आहे. हं. जसा मागच्या 15 दिवसामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. आता काय हवामान अभ्यासक म्हणून राहिले 15 पासून चांगला पावसाला सुरुवात होईल आणि काही सांगतायत की डायरेक्ट उघडीप भेटल. हो. मात्र उघडीप नाही. आज 15 ऑगस्टला तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तसाच उद्या 16ला देखील पाऊस पडेल. 17ला देखील आपल्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरळक पाऊस पडेल. म्हणजे 100 गावामधून 10 गावांना तो पण तुरळक. अच्छा. काही भागांना फक्त नॉर्मल पाऊस येईल निघून जाईल, वारे सुटेल. हं. आणि 17 पासून पावसामध्ये अजून घट होणार आहे. हं. 17 पासून ते 24 पर्यंत मोठ्या प्रमाणात घट असेल पावसामध्ये. हां. 24 तारखेला एक बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. हां. तो आपल्याकडे अजून येईल का नाही येईल फिक्स नाही. मात्र ज्यावेळेस समजा आपल्याकडे तो रूट असेल त्याचा कमी दाबाचा तेव्हा आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये चांगला पाऊस पडेल. आणि अजून पाऊस पडणार आहे 15 पासून पुढे असं नाही की लगेच उघडीप भेटणार आहे पूर्णपणे कडक खंड पडणार आहे. पाऊस हा विदर्भात पडणार आहे, इकडे नाशिकच्या घाटमाथ्यावर पडणार आहे. मात्र आपण महत्वाचा पाऊस आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर आपला संपूर्ण मराठवाडा. कारण इथे पहिल्यापासून पाण्याची टंचाई, कारण विदर्भामध्ये पहिल्यापासून चांगला पाऊस पडतोय. नाशिक विभागात देखील चांगला पाऊस पडतोय. तिकडले धरणं 100% भरले, पण त्यांना गरज नाही पावसाची आणि हा हं. तिकडे पाऊस पडणार आहे. आपल्याकडे 15 ऑगस्ट पासून ते 25 ऑगस्ट पर्यंत तुरळक पाऊस असणार आहे. कोणी कोणत्या आपणला बळी पडू नका, कारण शेतकऱ्यांचा पहिलाच विश्वास तुटलेला आहे. अनेक शेतकऱ्यांना वेड्यात काढायचं काम केलं, अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. मात्र आता 15 ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट पर्यंत आपल्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये तुरळक पाऊस पडेल. हं. कुठेही विहिरींना पाणी येईल, कुठेही असा मुसळधार पाऊस पडेल असं कुठेही घटना होणार नाही. आणि जे काही 24ला कमी दाब तयार होणार आहे त्याच्याबद्दल आपण पुढे अपडेट देत राहणार आहोत. ती अपडेट म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जर कमी दाबात पट्टा तयार होऊन आपल्या महाराष्ट्राकडे येणार असेल तर 100% आपल्याकडे चांगला पाऊस पडणार आहे. कारण अच्छा. त्याचं कारण तेव्हा ह्युमिडिटी पॉवर वाढणार आहे. हं. गरमीच लेवल वाढल्यानंतर 100% आपल्याकडे पाऊस पडेल. मात्र त्यांनी कधी रूट चेंज केला म्हणजे छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरातकडे जसा आता मागचं कमी दाब पट्टा तयार होऊन खानदेश बाउंड्रीवर पाऊस पडला. नंदुरबार, धुळे, जळगाव या भागात तुरळक हो. पाऊस पडला. तिथे पण जास्त काही पाऊस पडला नाही. पण तसाच जर रूट असला तर तेव्हा देखील आपल्याला पावसाची अपेक्षा म्हणजे वाट बघावी लागेल 1 सप्टेंबर पर्यंत. अच्छा, अच्छा. म्हणजे विचार केला तर 15 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्ट पर्यंत पावसाची शक्यता अजून नाहीच आहे, हं. मुसळधार पावसाची. अच्छा सप्टेंबर मग महिन्यामध्ये परतीच्या पावसावर आपल्याला वाट बघावी लागेल परतीची. वाटच बघावं लागणार समजा. नक्कीच, नक्कीच. 100%.